नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पहिल्या पार्टमध्ये बालेकिल्ला आणि संजीवनी माची कव्हर केली होती। तर आज आपण जे बाकीचे उरलेले पॉईंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला फिरूया। तर मित्रांनो, आपण जातोय आता चोर दरवाजा साईडला। चोर दरवाजा बघू आणि पद्मावती मंदिर पण आहे तिकडे देवीचं, आणि पद्मावती माची पण याच साईडला आहे। तर चला बघूया। आताच आम्ही एक ड्रोन शॉट घेतला, मस्त आलाय। बघू शकता मित्रांनो, किती सुंदर झालंय सगळीकडे। फुलं सगळ्या प्रकारचे फुलं आलेत। मित्रांनो, हे रामेश्वर मंदिर आहे, बघू शकता। मंदिर चालू आहे का? चालू आहे का? ओके। मित्रांनो, हे पद्मावती मंदिर आहे, पद्मावती देवीचं मंदिर आहे। मित्रांनो, बघू शकता इथं जिजामाताचे फोटो लावलेत। राष्ट्रमाता जिजामाता, इथं त्यांचा जन्म वगैरे लावलाय 1598। तर शिवाजी महाराजांचा जन्मदिन तर मित्रांनो, या पद्मावती देवी मंदिरामुळं या माचीला पद्मावती माची असं नाव देण्यात आलं होतं। हे बघू शकता, हे पिण्यासाठी पाणी आहे, आज पण वापरलं जातं तेव्हापासून। स्वच्छ पाणी आहे इथं। नाही, तो तिकडे आहे संजीवनी माचीकडे। तुम्ही गेलेला कुठला? काळेश्वरी बुरुज आहे ना तिकडं, काळेश्वरीचं मंदिर आहे, तिकडे गेलो होतो तेव्हा तिकडे भेटलं होतं बघायला। ओके, क्लिअर होतं का? हा, तिकडे क्लिअर होतं। ओके, म्हणजे अजून आम्हाला फिरायला इथून जायला किती, 1 तास? हा, 1 तास पूर्ण। अजून किती पॉईंट आहेत ते हत्तीकडा वगैरे ते सोडून? हत्तीकडा, काळेश्वरी बुरुज तिकडे एवढंच आहे। ओके। हा, ओके। आणि मध्ये एक आहे टेकडी आहे मोठी, तिथे तेवढंच आहे, बाकी आता। ओके, थँक्यू भाई। तर मित्रांनो, ही जी समाधी आहे ती सईबाईंची समाधी आहे असं म्हटलं जातं। आणि त्या साईडला पद्मावती तलाव आहे, खाली आपण जाणारच आहोत। आणि त्या साईडला पद्मावती माची पण आहे, आणि त्याच्या खाली गेल्यानंतर चोर दरवाजा आहे। तर आपण दुसऱ्या गावातून इकडच्या साईडने आल्यावरती आपण चोर दरवाजातून वरती येऊ शकतो। चला तिकडे जाऊया। ह्या साईडला पर्यटक वगैरे जेव्हा येतात तेव्हा इथं स्टेसाठी राहू शकतात इथे, आणि त्या मंदिरात पण राहतात। हॅलो भाई, तर मित्रांनो, ह्या साईडला आता आपण बघाल तो आहे पद्मावती तलाव। ह्या माचीचं नाव पद्मावती माची असं आहे, त्यामुळे या तलावाला नाव पद्मावती तलाव असं दिलंय। ए भाई खतरनाक खोल असणार आहे। तर मित्रांनो
हा जो तलाव आहे तो पद्मावती तलाव आहे. बऱ्यापैकी स्वच्छ आहे, पण आजकाल लोक याच्यामध्ये पाण्यात पाय बुडवून वगैरे बसतात, तर तेवढी स्वच्छता मेंटेन नाही झाली. तर मित्रांनो, ही आहे चोर दरवाजाची साईड. आय मीन ह्या साईडला चोर दरवाजा आहे. ह्या साईडने आल्यावरती आपल्याला चोर दरवाजातून पण येता येतं. ह्या साईडचा पण सेम ट्रेक आहे. ऑलमोस्ट 2 तास लागतात पायथ्यापासून वरती ट्रेक करत यायला. फक्त ह्या साईडला पायऱ्या कमी आहेत मित्रांनो, तर वाट घसरडी आहे ह्या साईडने. तर तुम्हाला दोन्हीपैकी एका साईडने येता येईल, कारण की तुम्ही जेव्हा गड ट्रेक करून वरती येता तेव्हा ह्या साईडने समजा तुम्ही पलीकडच्या साईडने आले आणि इकडून तुम्ही विचार केला खाली जायचं आहे, तर हा रोड दुसऱ्या साईडला उतरतो, म्हणजे इकडचा ट्रेक दुसऱ्या गावात जाऊन पोहोचतो. इकडं बघू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही एक नोटीस कराल आता, तर या चोर दरवाजाची हाईट आहे माझ्या खांद्या एवढी आहे. तर नेहमी चोर दरवाजा अशा पद्धतीने बनवले जायचे की ते मानवी हाईटपेक्षा म्हणजे कमी असायचे. कारण की याच्या मागचं एक रिझन आहे की चोर दरवाजे गुप्त कामांसाठी यूज केले जायचे. म्हणजे महाराजांच्या बाबतीत महाराजांचे जे सैनिक होते ते काय गुप्त माहिती वगैरे समजा आणायचे बाहेरचे गनिमांची वगैरे, तर त्या गोष्टीसाठी चोर दरवाजाचा वापर केला जायचा. तर ह्या साईडनी थोडंसं अवघड ट्रेक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ह्या साईडने बघू शकता खाली उतरायचं पण थोडंसं अवघड आहे. त्या साईडनी थोडंसं इझी आहे, त्या साईडनी जरा पायऱ्या जास्त आहेत, पण ह्या साईडनी जास्त थोडं म्हणजे अवघड वाटेल तुम्हाला ह्या साईडने यायचं असेल. हा आमचा कॅमेरामॅन मजाक केली मित्रांनो. हा अभिषेक आहे मेरा छोटा भाई. पाऊस चालू आहे. चला, पाऊस चालू झालाय मित्रांनो आता. तर मित्रांनो, पद्मावती माची ही सगळ्या माशांपैकी सर्वात मोठी होती, कारण त्या काळामध्ये सगळी जी वस्ती होती ती याच माचीवरती वसलेली होती. आणि ही माची सर्वात मोठी माची आहे. म्हणजे जी बाकी संजीवनी माची आहे किंवा सुवेळा माची आहे, त्या सगळ्या माचींपेक्षा ही माची मोठी आहे. तर मित्रांनो, आपण ह्या साईडने त्या दिवशी संजीवनी माची आणि बालेकिल्ल्याला गेलो होतो. आता आपल्याला सुवेळा माचीला जायचं आहे, तर आपल्याला ह्या साईडने जायचं आहे खालून. आपण ह्या साईडने आलो आहे. चलो. दादा किती वेळ लागेल इथून? मित्र अजून एक 45 मिनिट्स तरी लागतील सुळेवा मॅचीला पोचायला. सरळ रोड आहे ना? सरळ असं आहे, थोडंसं कमी जास्त आहे. हां का? तुम्ही पोचले तेव्हा विजिबिलिटी कशी होती? ठीकठाक आहे. मी पण ड्रोन शूटच करतो, पण तेवढं नाही भेटत तिथे. नाही भेटत ना? नाही भेटत, ते खूप असंच आहे. धुकं आहे ना? हां, थोडा वेळ थांब, थोडा वेळ थांब आणि मग घे. आत्ता पाऊस पडलाय खूप भरपूर. थोडा वेळ जा, पण जा, थोडं तरी भेटेल तुला. भेटेल ना? थोडं तरी भेटेल. ओके, चला, थँक्यू. इथं सुवेळा माचीचा बोर्ड लावला आहे मित्रांनो. बघूया मित्रांनो, आता आपल्याला माहीत नाही विजिबिलिटी किती क्लिअर येते. आता तरी बघू शकता सगळीकडे धुकंच आहे. जर थोडं पण आपल्याला क्लॅरिटी भेटली तर ड्रोन शॉट आपण घेऊ शकतो सुवेळा माचीचे. हे मित्रांनो, तुम्ही नजारा बघा मित्रांनो. हे फुलं किती सुंदर पद्धतीने सगळीकडे फुलांचा बहर झाला आहे. पूर्ण गड ह्या निसर्गाने सुंदर असं सजवलेला आहे. वाव, हे बघा किती सुंदर दिसतंय. हे झाड असं ह्या साईडच्या कडेला उगवलेलं आहे, त्याच्यावरती पूर्ण शेवाळं जमलं आहे. मे बी कंटिन्यू पाऊस असतो गडावरती, मोस्टली पाऊस असतो. पावसाळ्याचे तर पूर्ण महिने पाऊसच असतो. आपल्या सिटीसारखं किंवा इतर भागांमध्ये कसं कधीतरी पाऊस पडतो पावसाळ्यात, पण इथं कंटिन्युअस पाऊस असतो. त्यामुळे इकडं याच्यावरती शेवाळं वगैरे जमतं बऱ्यापैकी. तर मित्रांनो, हा दरवाजा बघा, त्या काळी बनवलेलं कमान बनवली आहे आणि हे पूर्णपणे दगडांपासून बनवलं आहे. तरी बऱ्यापैकी आता ऑब्वियसली 400 वर्षापेक्षा जास्त झालं आहे मित्रांनो याला. तर हे दगडं बऱ्यापैकी झिजलेत, पण अजूनही बऱ्यापैकी भक्कम असं आहे, बघू शकता.
त्याच्यावरती पण खूप सारं शेवाळं जमलं आहे कंटिन्यू पाऊस असल्यामुळं. इथं तुम्हाला बोर्ड भेटेल सुवेळा माचीचा आणि बांध दाखवला आहे. चला जाऊया. इथं मित्रांनो मे बी इथं काहीतरी सामान किंवा काय, इथं पहारेकरी असतील ऑब्वियसली त्या काळामध्ये, तर त्यांचं काहीतरी सामान वगैरे ठेवण्यासाठी थोडीशी जागा दिसते आपल्याला. किंवा मग झीज तर नाही होणार एवढी ऑब्वियसली, इथं काहीतरी ठेवण्यासाठीच केलेलं होतं त्यांनी. चला जाऊया आपण पुढे. आज आम्ही वरती आल्यापासूनच पाऊस चालू झाला आहे मित्रांनो, तर त्यामुळं धुकं पण बऱ्यापैकी आहे. आम्ही त्या दिवशीच जाऊन आलो आहे. तर मित्रांनो इकडं डाव्या साईडला खाली काहीतरी आहे, पण आपल्याला इथं उजव्या साईडला वरती जायचं आहे सुवेळा माची बघण्यासाठी. मित्रांनो कसलं सुंदर आहे हे झाड, सगळं हिरवगार बहरून गेल्यामुळं अजून खूप सुंदर झालाय. पूर्ण झाड वगैरे भरवून गेलेत. केअरफुली यायला लागतं मित्रांनो. मी हळू येतोय कारण घसरण आहे म्हणून. हो फर्स्ट टाईम आम्ही किल्ले राजगडवरती आलेलो आहे. आम्हाला आमचे मित्र अक्षय भेटलेले आहेत. त्याने आम्हाला चांगल्या पद्धतीने किल्ल्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे. थँक्यू भैया. तर मित्रांनो तुम्ही वाटेत आल्यानंतर या साईडला बघू शकता, इथं एक छान हनुमान मंदिर आहे छोटंसं. चला आपण दर्शन घेतलंय आता, इथूनच आतमध्ये जात नाहीये. चला. तर मित्रांनो बघू शकता हे दोन मित्र आपल्याला नवीन भेटलेत, ते पण फर्स्ट टाइम आलेत गडावरती. आपण ऑलरेडी आलो होतो पण सुवेळा माचीला आलो नव्हतो. तुम्हाला सीन दाखवतो मित्रांनो. ह्या साईडला बघा पूर्ण धुकं, विजिबिलिटी खूप कमी आहे. डाव्या साईडला पण सेम, आणि मधून हा रस्ता जातो सुवेळा माचीकडं. आपण 10 मिनिट झालं ट्रेक सुरू केला आहे सुवेळा माचीचा. अजून 15 मिनिट, 15 नाही जास्त लागतील, 20 मिनटं. हां 20 मिनटात पोहोचून जाऊ. पावसामुळं विजिबिलिटी खूप कमी झाली आहे मित्रांनो, नाहीतर मग आपल्याला व्यवस्थित दिसलं असतं सगळं. खरं तर पावसाळा संपल्यानंतर पण यायला पाहिजे, खूप सुंदर विजिबिलिटी असेल. किती वेळ लागेल मित्रांनो? अजून ओके. तर मित्रांनो अजून अर्धा तास लागेल म्हणतायत ते लोक. चला जाऊया. तर मित्रांनो
सरळ गेलात तर आपल्याला सुवेळा माचीला जाता येतं. इथून राईट साईडला गेल्यावरती इकडे काळेश्वरी बुरुज आहे. तर बघू शकता पाटी पण लावली आहे. आणि ही एक सदर पण आहे इथं मित्रांनो. तिथून परत जायची गरज नाही, म्हणजे ही सदर आहे तर तिथून जायची गरज नाही, इथून पण जाता येतं आपल्याला. तर इथून जाऊया आपण. ह्या साईडला बघू शकता मित्रांनो, इथं कडेवरती त्यांनी बऱ्यापैकी सपोर्ट दिलाय बांबूचा. हे झाड किती सुंदर दिसतंय. मित्रांनो, हा आहे चिलखती बुरुज आणि ह्या साईडने आपल्याला खाली जायचं आहे सुवेळा माचीकडे जाण्यासाठी. पण अगोदर आपण बुरुजावरती जाऊन येऊया. मित्रांनो, हा आहे चिलखती बुरुज. व्ह्यू खूप छान आहे, पण दिसणार नाही, आत्ता दिसणार नाही, थोड्या वेळाने दिसू शकतो मे बी. आपण प्रत्येक वेळी क्लिअरिटी झाल्यावरती. यस. आणि आपण ट्रेकिंग अशा वेळी करतोय की जेव्हा पाऊस वगैरे असतो आणि त्याच्यामुळे धुकं वगैरे असतं, त्याच्यामुळे जास्त दिसत काही नाही. आय एम होपिंग की इथं थोडा वेळ तरी विजिबिलिटी क्लिअर झाली पाहिजे, जेणेकरून आपण थोडा ड्रोन शॉट पण घेतला असता. काही दिसत नाही, हे सगळं धुकंच आहे. तर मित्रांनो, आपण आता चिलखती बुरुज बघून आलो आहे. आता आपण इकडे सुवेळा माचीकडे जातो आहे. पण तुम्हाला जागोजागी गणपतीचं कोरीव काम दिसेल. खूप छान पद्धतीने त्यांनी बनवलं आहे, बघू शकता. चला आता जाऊया पुढे. थँक्यू बॉस. तर मित्रांनो, हा जो पूर्ण पोर्शन आहे आता धुक्यामुळे थोडंसं क्लिअर दिसत नाही आहे, पण हा जर लांबून बघितला तर हत्तीच्या आकाराचा दिसतो, त्यामुळे याला हत्ती नेड असं नाव देण्यात आलेलं आहे. इथं वरती उतरताना सावकाश जाऊ शकतो, फक्त इकडे बघा.
कितना रिस्की आहे काम. तिथूनच थोडंसं रिस्क हे पूर्ण दगडांवरतून जायला लागतं वरती तिथं जाण्यासाठी. स्लीपरी आहे भरपूर ऑलरेडी. म्हणून आपण वरती नाही गेलो. आपण आता सरळ जातोय सुवेळा माचीकडं. हत्ती नेड आपण खालूनच बघितलंय, वरती नाही गेलो. ही साईडला बघू शकता तटबंदी आहे. पलीकडं स्वर्ग आहे मित्रांनो खाली. इथून बघू शकता. फायनली मित्रांनो आपण पोचलोय सुवेळा माचीला. इकडून बघू शकता, ही रुंदी बघू शकता. इथून पार तिथपर्यंत एवढी मोठी तटबंदी आहे. त्यामुळे तटबंदी त्या काळात पण भेदणं खूप अवघड असेल गनिमांना. त्यामुळंच हा किल्ला सगळ्यात भक्कम मानला जातो. इथून खाली उतरायचं आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो आता कशा पद्धतीचा नजारा आहे समोर. चलो गाइस, चलो मी चाललो आहे. दुसरी तटबंदी. हीच सुवेळा माची ना मित्रांनो. फायनली पोचलोय आपण सुवेळा माचीला. इथं बघू शकता चित्र काढलंय, कोरून बनवलंय दगडावरती. वरती जाऊन मित्रांनो चला आपण हे बघू शकता. आपण पोचलोय सुवेळा माचीला. भाई साहब थँक्यू भाई. हो तर मित्रांनो आपण वरती पोचलोय फायनली खूप साऱ्या ट्रेक नंतर. इकडं बघू शकता स्वर्ग आहे खाली, स्वर्गाचं दार. एक पाऊल स्वर्ग. खाली हां इथं आलं तरी जास्त मस्ती न करता गपचूप इथं व्यवस्थित केअरफुली बसा मित्रांनो. एन्जॉय करा, परत जावा. तुमची गाडी कोण नेणार नंतर. बी केअरफुल. तब्बल 50 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण पोचलोय सुवेळा माची. या साईडला बघू शकता. कमी होईल असं नाही वाटत. अच्छा हा एंड पॉइंट आहे सगळं. हा एंड पॉइंट आहे सुवेळा माचीचा. ओके हे खरं सुख आहे. ये देखो मजे ही मजे. ब्लॉग मध्ये घेतो घरच्या असं मारले की नाही. मला घरी काय करत नाही, इकडे जाऊन बोलले स्वयंपाक करतो करा आराम करता. स्टिकर काढ. पूर्ण सेटअप घेऊन आलेत भाई लोक, खतरनाक. ये देखो कैसे बसलेत वे. आणि इकडं बघा काय बघा सॉरी काहीच दिसत नाही. काही बघू नका मित्रांनो. आपण सुवेळा माचीकडे जाऊन येऊन अर्धा तासापेक्षा जास्त झालं, पण विजिबिलिटी काय क्लिअर होत नाही आहे. आम्हाला वाटलं होतं की थोडा वेळ वेट करू, मग तोपर्यंत जरा हे धुकं क्लिअर झाल्यानंतर आपण ड्रोन शॉट घेतला असता. आता आम्ही थांबलो आहे चिलखती बुरुजवरती. खूप वेळ झालं वाट बघतोय, पण हे धुकं वाढतच चाललं आहे, कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.
तर बघू आपण अजून थोडा वेळ 15-20 मिनिट वाट बघू. जर थोडंफार काही क्लिअर झालं तर ड्रोन शॉट घेऊ, नाही तर ड्रोन शॉटसाठी मग परत एकदा येऊ मे बी उन्हाळ्यामध्ये. ड्रोन शॉट म्हणजे उन्हाळ्यात पण काय व्ह्यू असतो. आता पावसाळ्यामध्ये मोस्टली तर सगळीकडे धुकंच दिसते, म्हणजे विजिबिलिटी खूप कमी असते. काही खालचे स्पेसिफिकच लोकेशन आहेत जिथं आपल्याला क्लिअरली काहीतरी बघता येतं, जसं की बालेकिल्ल्यावरती गेल्यावरती तिथं राजवाड्याचे अवशेष आहेत ते व्यवस्थित दिसतात, कारण खाली व्यवस्थित आहेत. पुढं आपल्याला इकडे सुवेळा माचीकडं हत्ती नेडे आहे, म्हणजे जिथं लांबून बघितल्यावरती पूर्ण जो तो पोर्शन आहे तो हत्तीसारखा दिसतो, म्हणून त्याचं नाव हत्ती नेडे असं ठेवलं आहे. तर तिथं अजून मोठंसं होल आहे जिथं वरती जाऊन लोक फोटो काढतात. तर हाईटच्या भीतीमुळं मी गेलो नाही वरती, किंवा हा पण नाही गेला. घसरडा पार्ट आहे तिथं, अवघड असा पार्ट आहे. तर तिकडचं पण ड्रोन शॉट घेतलं असतं, पण विजिबिलिटी खूप कमी आहे. तर बघूया, जर 15-20 मिनटामध्ये थोडंफार काही क्लिअर झालं तर आपण ड्रोन उडवू शकतो, म्हणजे काहीतरी आपल्याला बघायला मिळेल. जर नाही झालं तर मग नंतर कधीतरी येऊया. तर मित्रांनो, आम्ही जवळपास 1-1.25 तास थांबलोत हे धुकं कमी होण्याची वाट बघत. बट ते काही म्हणजे कमी होत नाही आहे, ॲक्च्युली वाढत जातं आहे. पाऊस येतो आहे, मध्येच साईडला ऊन पडतं आहे, पण गडावरती धुकं जशाला तसं राहतं आहे. तर आज काही ड्रोन शॉट घ्यायला जमलं नाही, बट आपण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा ट्राय करू की आपण म्हणजे पावसाळा संपल्यावरतीच आम्ही येणार खरं तर, तेव्हा आपण ड्रोन शॉट घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. तर आत्ता आम्ही निघालोत घरी. आम्हाला इथून खाली उतरायला 2 तास आरामात लागेल, बिकॉज पाऊस वगैरे चालू आहे आणि स्लिपरी जास्त असणार आहे आता जाताना, सो काळजीपूर्वक उतरावं लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांनो, तुमच्याकडे काही सजेशन असतील की अजून कुठला गड किल्ला तुम्हाला बघायला आवडेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. केअरफुली या, गडावरती कचरा नका टाकू आणि टेक केअर, बी सेफ. बाय बाय. बाय बाय.